कुठं चालला सम्या? लका पळू नको. थांब सम्या. संजय आईला माझी सुंदरी दिसत आहे. ए सम्या, ती बघ तुझी सुंदरी तिकडे चालली. हॅलो हॅलो आईला लय सुंदरीने पळवलं बाबा. आयला सम्या, तुला अण्णानं चांगलं जनावराकडे झोपलाय. पहिलं कसं शाळा नाही, काय नाही, काम नाही, धंदा नाही, एकदम राजासारखं. ए खरे, अरे मालकाची जनावर राखलं काय झालं. मी आधी पण राजा होतो आणि आता पण राजा आहे आणि उद्या पण राजा राहणार. कसला कर्जबाजार राजा? ए खरे, अरे ज्याच्या अंगावर नाही कर्ज तो कसला आला रे मरत. होय का महाराज? तिकडे बघा आपली सुंदरी कुठं चालली. 76 आईला सोडल तिकडं राहतच नाही. तिला बघतोच थांब, तिकडच पळते आणखी. आल्या आल्या ऐक वरीच झालं गोळी खाऊन खाऊन जीव पार वैतागलाय. अण्णा, गोळी घेतली नाही तर आणखी वरीसभर असंच पडून राहायचं. एवढा काय येळ लावलास र? बसलो होतो पोरासोबत बोलत. बर. ए बायडे, जा हळदीचा डबा घेऊन ये. आणते. काय झालं र? ठेस लागली. ठेस लागली? बघू. अयो किती लागलंय. आण 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 लवकर. ऐक थांब, दमानीच लावते. ऐक अयो, किती लागले. सम्या बाळा, हे सगळं माझ्यामुळं व्हायले. माझ्या पायाचं ऑपरेशन झालं नसतं तर माझ्या जाग्यावर तुला सालगडी म्हणून राहावं लागलं नसतं. अण्णा, हो. बापाचं वज पोरग नाही तर ही काय बायडी उचलणार आहे का? ए, वेळ आली ना मी ती पण उचलेन. कळलं का तुला? माझी जबाबदारी उचलायची काही गरज नाही. 2 महिने बसून मी जातो कामावर. वरीसभर घरात बसून जीव लय वैतागलाय. असं करा, तुम्ही सगळी जण जा कामाला आणि पैसे कमवून आणून माझ्या जवळ द्या. सम्या, आबा पाटील काही म्हणत तर नाही ना र? नाही. अरे लय कपटी माणूस आहे रे ती.
बघितलं का आबा, ह्यानं बांध पेटवला, ह्याचा बांध जळल्यामुळे माझा कडबा जळला. आता मला त्या कडब्याची भरपाई पाहिजेलच. तू काही म्हणशील मी तुला भरपाई देऊ काय? तो जर माझ्या कडब्याची भरपाई दिली नाही, तुझा सगळा कडबा पेटवून देईन मी. तू फक्त पेटवून दाखव. आवाज बंद. तुमच्या आईचं दिल. अरे तू अगलच बांधायचं होतं तर आम्हाला कशाला उपट्याला बोलू नये का? तुम्हाला माहिती आपलं तोंडे वांगाळे. मी आलोय ना, आता गप बसायचं. गप बसायचं, दोघांनी बी ऐकायचं. मिटवायचे का? हा, इकडे ये रे बाबा तू. ये इकडे. हे बघ, तुझा किती कडबा जळालाय, किती नुकसान झाले आम्हाला माहिती सर. किती द्यायचे तेवढं बोल. 20,000. हे बघ ऐक, 30,000 देतो. 20 तुला, 10 आम्हाला. ठीक? ए तू ये रे बाबा. ये इकडे. तू इकडे. हे बघ, त्याला 40 मागायला. 30 वर कांड पडू. काय असेल ते टाक देऊन. आबा पण माझ्याकडे पैसेच नाही, मी केलंच नाही काय. मी त्याच्यावर केस करतो. अरे कशाला पोलिसाचं लाचण लावून घ्यायला लागला? तुला माहिती ना पोलिसात काय होते ते? वल्ल बी जळते आणि वाळल्याला बी जळते. पैसे देऊन टाकून मोकळा होय. अहो पण माझ्याकडे पैसेच नाही. मी कुठले देऊ पैसे त्याला? टेन्शन घेऊ नको. दुसऱ्याला मी 10% देतोय, तुला 7% देतो. हा, चल मिटून टाक. अहो महादाना, आमचा आप्पा एवढ्या स्वस्तात कुणाला बी पैसे देत नाहीत. तुम्ही म्हणून देत्यात, घ्या की. घेऊन टाक सर, घेऊन टाक. ठीक आहे आबा देतो. ए चला बाबा, झालं मिटलं. चला चला. आपली कामं करा, सगळं मिटलं. चला. काय माणसं विचारायचं होतं ग. तुला माझ्या परमिशनची गरज आहे? बोल की बिंदास. काय नाही, ती संत्या विचारत होता. काय म्हणून? काय माहित, मी त्याला इकडेच बोलवलं. ते बघ, नामलिया शैतान हाजीर. आय लव्ह यू. ओ माय गॉड, तू मला प्रपोज केलास? खाली का बसलीस ग? उत्तर दे की त्याला. संतू, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. मी तुला लगेच होकार देते. हा विचार.
मला इथून न हात लावता उठून दाखव. ए सोड सोड. येडाबिडा झाल्यास का रे? केस का वाढली माझी? अगं मला वाटलं तुला सोडवायची उठल. अरे माकड तोडाचं दुसरं काहीतरी कर. अरे अरे संध्या, हृदय इकडं नसतंय तिकडं असतंय. उठ. अय संत्या, ती माझ्यासाठी उठली नाही, तुझ्यासाठी काय उठणार आहे? आता तू घरी जा आणि विचार करून ये. मी अजून पण सिंगलच आहे. जा. हे बघ, असले असते नमुने. जर तो आवडलाच नाही तर त्यानं दिलेलं फुल का लावतीस मग तू? अगं त्यानं किती प्रेमानं आणलं होतं माझ्यासाठी. कशी दिसतेय मी? संजय, तू एक कोडच आहेस बघ. कोण सोडवलं काय माहिती? असेल कोण ना कोणतरी माझं कोड सोडवणारा, सम्या सम्या सम्या. माझ्यावरती प्रेम करणारा, एज्युकेटेड, माझी केअर करणारा. सम्या 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 सम्या. भेटेल मला कधी ना कधी तरी, ज्याचं फक्त माझ्यावरती प्रेम असावं. सम्या 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 शाबास मित्रा. खतरनाक साबा. ओ पैलवान, जनावर बोंबले लागलीत आपल्या नावानं. जा सोडा लवकर. आबा हे काय लगेच निघतो. अरे चल लवकर. समय तू बी आमच्या सोबत शाळेत पाहिजे होता. जाऊ दे, तू जा, आम्ही जातो शाळेत. चल. पैसे चला पळा. डीजे वाले बाबू मेरा गाना चला तो. डीजे वाले बाबू मेरा गाना चला. कुठे चालला समूह? चाललोय घरी. बर बर. डीजे वाले बाबू मेरा गाना चला तो. डीजे वाले बाबू. माझ्या आईला इथं बसलोय काय? ए सम्या,
अरे तुझ्या सुंदरीने शेतात बसून तहान खाऊन टाकलं की सगळं. तुझ्या काय बाप्पाच्या शेतातलं खाल्लंय का? जा की उगा पुढं बघून. बापाच्या शेतातलं खाल्लं काय? तुझं नाव आबाला सांगतो. ए बाबा जातोय. आता काय खरं नाही तुझं. हे आईला खऱ्या सगळ्या मूडची आई बहीण केलीस. किती भारी चेहरा होता माझ्या डोळ्यासमोर. कोणाचा? संजीचा. काय? ए सम्या, अरे याडा बेडा झाला का? अरे तिचा विचार का मी करत नाही रे, आणि तू तर डायरेक्ट सपनातच बघायला लागला. तुम हो हम हे तुझी माझी काय बरोबर आहे. अरे सम्या, ती कापसाहून गोरी आणि तू कोळशाहून काळा. अरे वावरात टाकलं तर ओळखू द्यायचं नाही की रे. आईला खऱ्या माझी आई तर मला देख ना म्हणते र. हा, आमचं डोळे फुटले तर. बरं जाऊ दे, तिला कसं पटावं सांग. सम्या, उत्तर दक्षिण कसं मिळेल सांग. अवघड आहे. तुला जर तिला पाठवायचं असेल तर तुला शाळेत यावं लागेल. शाळा हाच शेवटचा मार्ग असेल तर पटणारच नाही. जाऊ दे, सोड तिचा नाद. उद्या जाऊ आपण मासा पकडायला. आयो चेटीस घुसली काय? अरे निष्ठिल निष्ठिल निष्ठिल. अरे सापडली 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 सापडली. घ्यायची खायला. कुठं सापडली? चेटीत. किती दिवस झालं बदलू? 5 दिवस. अरे म्हणून आपल्याला मासा गावाना गेलं. ती मासा सोडून हो बाहेर. येऊ ठेवू नको माघारी आता. जा लवकर. चाललोय की मग. दम नाही का?